करुणा शर्मा प्रकरणी वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी दिलेली अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून मुंबई सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आलं. धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या आव्हानाला करुणा शर्मा यांनी विरोध केला. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी न्यायालयात शनिवारी युक्तिवाद केला. यावेळी करुणा शर्मा यांच्यासोबत विवाह झालाच नाही असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर करुणाशी लग्न केलं नाही, मग त्या दोन मुलांचे आईवडील कोण, असा खडा सवाल न्यायालयाने धनंजय मुंडे यांना केला. दंडाधिकारी न्यायालयाने करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंविरोधात आरोप अंशतः मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं. यानुसार करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये भत्ता देण्याचा आदेश रद्द करावा यासाठी धनंजय मुंडे यांनी याचिका केली होती. तर 2 लाखाऐवजी दरमहा 9 लाख मिळत या मागणीसाठी करुणा शर्मा आग्रही आहेत. परंतु करुणाशी माझे लग्नच झाले नाही तर मी पोटगी कशी देणार, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. मी मुलांना स्वीकारले आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असंही धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मुलं तुमचे आहेत असं म्हणतात, मग करुणा आई कशी नाही, असा खडा सवाल न्यायालयाने केला. धनंजय मुंडे यांचे करुणा यांच्यासोबत झालेले लग्न हे अधिकृत नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केल्यावर मग धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या 2 मुलांच्या आई आणि वडील कोण आहेत, असा सवाल न्यायाधीशांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलांना केला. धनंजय मुंडे यांच्यासोबत करुणा मुंडे यांचे 1998 साली लग्न झाले. या लग्नानंतर त्यांना 2 अपत्य झाले. त्यांचे एकत्र पोटही आहेत असे करुणा त्यांच्या वकिलांनी सांगितल्यावर करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले ज्याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत, अशी विचारणा न्यायालयाने केली. हे सगळे पुरावे आम्ही सादर करू, मात्र आम्हाला वेळ हवा आहे, असं करुणा यांच्या वकिलांनी सांगितलं. त्यावर धनंजय आणि करुणा यांचा विवाह झाल्याचे पुरावे सादर करण्यासाठी 5 एप्रिल ही तारीख न्यायालयाने निश्चित केली आहे.